म्हणतो ऐका, हे शब्द परमार्थात शोभणार. काही काही शब्दांची स्थानं आहेत, ते शब्द त्या स्थानातच शोभून दिसतात. काही काही वस्तू, काही काही अवस्था तिथं शोभून दिसतात, ते वेगळं नाही शोभून दिसत, वेगळ्या ठिकाणी नाही शोभून दिसत. ते एक गुराखी असं सांगतात की आपल्या गाई म्हशी घेऊन रानामध्ये चारायला गेला आणि संध्याकाळी तिथून परत येताना त्या गुराख्याला एक एवढा चांगला मोठा हिरा 15-20 कोटीचा रस्त्यात पडलेला दिसत. त्याला काही हिरा आहे असं माहीत नव्हतं. मग त्यांनी तो हिरा घेतला, चांगला चकचकीत दगड वाटला म्हणून त्यांनी त्याला एक दोरी गुंडाळली आणि आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधला. गुराख्याने 15-20 कोटीचा हिरा म्हशीच्या गळ्यात बांधला. नाही, आता तुम्ही जुनं आठवू नका, मी तुम्हाला पुढचं सांगतो, आपल्याला पुढचं सांगतो. तेव्हापासून म्हशीच्या गळ्यात हिरे घालायची परंपरा सुरू झाली. कशाला वाईट वाटून घ्यायचंय? आता घालणारा तसा म्हणून ती तशी. म्हशीला काय कळणार आहे हा हिरा काय किमतीचा आहे? म्हशीला काय कळत नाही. गुराख्याला अक्कल पाहिजे, ती त्याला नाही. आता त्याला कोण काय करावं? त्याला अक्कल नाही, तिला कळत नाही, याचं नाव आहे संसार. बस, म्हशीला कळत नाही की काय हा दगड आहे तो, आणि गुराख्याला माहिती नाही काय करावं कसं करावं. त्याने तो बांधला तिच्याकडे. आता ते बांधला, तर बाजारातून येत असताना ते एका जवाहिऱ्याने आपल्या दुकानातून बघितलं, अरे काहीतरी चमकतंय. बघितलं तर अरे हा हिरा. त्याने गुराख्याला, मला 100 रुपये देतो, हा हिरा दे, ते काय जो चकचकीत दगड आहे ना तो मला दे. गुराखी तेवढा हुशार होता, बाकी किती जरी निर्बुद्ध असला तरी त्या बाबतीत हुशार असतो. काही काही लोक बाकीच्या बाबतीत कसे का असेना, पण 8 नोव्हेंबर पासून जी काही त्यांनी बुद्धी चालवली आहे महाराज, त्याला अंत नाही. हो, तेवढी जर आधी चालवली असती तर 8 नोव्हेंबरच्या आधी देव नक्की भेटला असता, पण ते केलं नाही. त्याच वेळेला त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी हा 100 रुपयाला विनाकारण मागतोय त्या अर्थी याची किंमत 100 पेक्षा जास्त. पुढचं सोडून द्या, मला एवढंच विचारायचंय, हिरा काय ती शोभणारी जागा आहे का? अरे त्याला श्रीमंत मनुष्य पाहिजे, त्याला तसा पैसे खर्च करणारा पाहिजे, तर ते शोभतं, नाही ते शोभत नाही. त्या स्थाना तसं निराभास, निरंतर, निरंजन हे जे शब्द आहेत की नाही, हे तुमच्या माझ्या तोंडात शोभणारे शब्द नाहीत. याला तुकोबरायच पाहिजे. नाही तर अशा पद्धतीचं तुमचं माझं घर निर्माण करणारे जोग महाराज पाहिजेत. विठ्ठला तुकोबराय म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहण्याचा परिणाम निराकार आणि निरंतर राहण्यामध्ये आहे. तिथं राहण्याचा परिणाम काय झाला? निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. झालं पावलात. आता वर्तमानात काय? तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. म्हणजे घर बांधण्याचा परिणाम नित्यशुद्धीमध्ये तुकोबाराय आपल्याला परिवर्तित करून देतात. घर बांधणारा कोणीही मनुष्य जो वर्तमानात प्राकृत जीवनामध्ये घर बांधतो तो कधीही नित्यशुद्ध होऊ शकत नाही, असू शकत नाही. कारण घराबद्दलची त्याची लालसा त्याच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण करतेच आहे. इच्छा, मला घर हवं, ही इच्छाच त्याच्या अंतःकरणात विकार निर्माण करते. इच्छा हा विकारच आहे. तेथे इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, त्यांनी द्वेषेशी मांडली वराडीत. म्हणजे हे सगळं पुढे सगळी परंपरा निर्माणच झाली ना. ज्ञानोबाराय सांगतात त्या पद्धती. ज्या पद्धतीनं हे अहंकार तनुसी वालभ पडले, झालं लग्न लागलं, गोष्ट खरी आहे. अहंकार आणि शरीर म्हणून शरीर शब्द न वापरता स्त्रीलिंगी शब्द वापरला. लग्न लावायचंय ना, मग त्याच्याकरता स्त्री पाहिजे म्हणून शरीर न म्हणता तनू असा शब्द, स्त्रीलिंगी शब्द वापर. अहंकार हा पुल्लिंगी शब्द, तनू हा स्त्रीलिंगी शब्द. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असं लग्न लागलं, वालभ पडलं, लग्न लागलं. त्यांच्या ठिकाणी जी पहिली मुलगी, शरीर आणि अहंकाराचं लग्न झाल्याबरोबर त्यांना पहिली मुलगी झाली बरं का. मुलाकरता हट्ट केला नाही त्यांनी, पहिली मुलगी झाली त्यांना. आणि मुलगी कोणती? तर तेथे इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली, त्याने द्वेषेशी मांडली वराडी. तिचंही लग्न झालं आणि त्या इच्छेने लग्न केलं ते द्वेषाबरोबर. मग पुढं काय झालं वगैरे हे सगळं ज्ञानेश्वरी आपण वाचतो, मला ते सांगायचं नाही. इच्छा, आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी उमटणारी पहिली वृत्ती ही इच्छा आहे. आणि ती इच्छा ज्या अर्थी निर्माण होते त्या अर्थी नित्यशुद्धता अंतःकरणामध्ये असू शकत नाही. इच्छाहीन होणं ही नित्यशुद्धता असू शकते. ज्ञानोबारायांना विचारा, भगवंताला विचारा, 12वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात, त्यांना कशाची इच्छा नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया तयाच्या ठाई पांडवा.
अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. अपेक्षे ऐका, रिगावा नाही म्हणून सुखासी चढावा. परिणाम काय? अपेक्षे रिगावा नाही म्हणून सुखासी चढावा असेल तर अंतःकरणामधला विकार दूर होणं ही नित्य शुद्धता आहे. आणि तुकोबाराय म्हणतात या घरामध्ये आम्हाला ते प्राप्त झालं. तुकोबारायने आपण घर बांधलं हे सांगितलं. गंमत अशी आहे, थोडंसं आणखीन एक जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. गंमत अशी आहे, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं हे आपल्या तोंडाने खरं म्हणजे कर्तृत्व गाऊ नये. खरं म्हटलं तर आत्मकृतम पुण्यम रथान परिकीर्तयेत शास्त्राची आज्ञा आहे. आपण केलेलं तोंडाने सांगू नये. ज्ञानोबारांनी तर चिंतन केलं, सोडून द्या. मला काय असतं, आमचं घर असं आहे, आमच्या घरात तसं आहे. मला यांचं वाक्य आठवलं. स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राध्यापक प्राचार्य अनंत महाराज आठवले. महाराजांना कल्पना. स्वामी वरदानंद भारतींचं वाक्य मला आपण फार गोड एक वाक्य आहे महाराज त्यांचं. एका ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, एका ह्याच्यामध्ये त्यांच्या व्याख्यानामध्ये महाभारतावरच्या त्यांनी असं म्हटलं होतं की लोकांच्या घरात वाकून बघू नये हे खरं आहे. लोकांच्या घरामध्ये वाकून बघू नये हे खरं आहे, पण लोकांनी आपल्या घरात वाकूनही बघू नये असाही आपला प्रपंच असू नये. विठ्ठला विठ्ठला. नंद बाबाचं घर कुणाही वाकून बघावं. दशरथ राजाचं घर, रामचंद्र प्रभू जिथं राहतात, कुणी वाकून बघावं त्या घरामध्ये. त्या गोपिकेने तर तसाच अनुभव त्या घरात वाकून बघूनच तर आपला अनुभव ती गोपिका सांगते. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. काय घर असेल आपण विचार करा. एक गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगायला गेली सकाळी सकाळी, शृणु सखी ऐक, सखे ऐक. म्हणे काय? कौतुकम एकम, एक आश्चर्य पाहिलं ते तुला सांगते, ऐक. म्हणे कुठं पाहिलंस गा आश्चर्य सकाळी सकाळी? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, नंदाच्या अंगणामध्ये मी ते आश्चर्य पाहिले. नंदाच्या अंगणात, हो आत्ता समोरून येत होते रस्त्यावरून, नंदाच्या अंगणामध्ये मी सहज डोकावून बघितलं. बघू नये दुसऱ्याच्या अंगणात, आणि सकाळच्या वेळेला तर बघूच नाही, पण तरी ती म्हणते मी नंदाच्या अंगणात सहज म्हणून डोकावून बघितलं तर तिथं एक आश्चर्य दिसलं. मला सांगते. म्हणे काय आश्चर्य दिसलं? गोधुली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगते, येता येता नंदाच्या अंगणामध्ये मी सहज वाकून बघितलं तर तिथं मला असं मोठं आश्चर्य दिसलं की गायींच्या खुराने उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. अशा घरामध्ये डोकावून बघावं की बघू नये? बघितलं पाहिजे महाराज. आणि तुकोबारायांचं घर याच्यापेक्षा वेगळं नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि म्हणून तुकोबाराय अभिमानानं जगासमोर सांगतात की आम्ही घर बांधलं. घर बांधण्यात आमचं आयुष्य गेलं असं नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं ते कसं आहे, आमच्या घरातलं वैशिष्ट्य काय, आमचं घर कसं संपन्न आहे, आमच्या घराच्या भिंती काय, आमच्या घरात कोण कोण राहतं, सर्व चिंतन आपल्याला संत वाङ्मयाच्या आधाराने करता येणार. माझ्याजवळ तेवढा वेळ नाही, पण तुकोबाराय बोलतात आमच्या घरामध्ये फार मोठी आश्चर्य आहे, सामान्य आश्चर्य नाही. आम्हा घरी एक गाय दुभता, आम्हा घरी आमच्या घरामध्ये एक गाय दुभत आहे. पान्हान समाये त्रिभुवनी, नावते वानते सावळी, नावते श्रीधराचं रे वसुंधरा 14 भुवने. आमच्या घरातलं हे आश्चर्य. आमचं घर हे आमच्या पुरतं मर्यादित नाही आहे. आमची गाय 14 चरे वसुंधरा 14 भुवने, संपूर्ण वसुंधरेवर आणि 14 भुवनामध्ये आमची गाय चरायला जाते. का? कारण त्या गायीला माहिती आहे हे सगळं जे आहे ना ते आमचंच घर आहे. म्हणून घराचा दुसरा अर्थ ज्ञानोबारांनी केलाय, तेही चिंतन आपण करा. 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे, हा ज्ञानोबारांनी केलेला घराचा एक अर्थ जो आमच्या कर्तृत्वाला साजेसा आहे, पण संतांच्या कर्तृत्वाचा दुसरा. अगापई पंडू कुमारा येता स्वरूपाची घरा, करीतसे आडवारा विश्वाभास जो. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारा बोलतो. बरोबर? ज्ञानोबारांनी सांगितलं अगापई पंडू कुमारा येता स्वरूपाची घरा. जो स्वतःच्या स्वरूपाच्या घराकडे येतो, स्वरूपाला घर शब्द वापरला, देहाला नाही वापरला. देह टाका, देहभाव सोडा, त्याच्या पलीकडे जाऊन, त्याच्या आत जाऊन, सर्व कोशांच्या आत आपलं जे स्वरूप आहे
त्या स्वरूपाचं चिंतन करा. त्या स्वरूपाला ज्ञानोबाराय घर म्हणतात का? त्याचं कारण असं आहे, सामान्यतः लोक त्यालाच घर म्हणतात जिथं आपल्याला विश्रांती मिळते, आणि कोणत्याही जीवाला स्वरूपाशिवाय वेगळी विश्रांती असू शकत नाही. विठ्ठला विश्रांतीचं स्थान तुकोबाराय सांगतात. विश्रांतीचा असं घर आम्ही बांधलं जे विश्रांतीचं स्थान आहे. आम्हाला जिथे विश्रांती मिळेल ते घर आम्ही बांधलं. कुठे बांधलं? निरंजनी आम्ही बांधिले घर. आता एक प्रश्न आहे, तेवढी थोडासा विचार करतो आणि माझ्या भजनाकडे मी येतो. गंमत अशी आहे की तुकोबाराय म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर. प्रश्न असा आहे, हे निरंजनात म्हणजे कुठं घर बांध? ज्ञानोबारायांनी झोपडी बांधली सिद्धबेटा, आपल्याला ठाऊक आहे, मान्य आहे. तुकोबारायने घर बांधलं निरंजनात. निरंजन म्हणजे अशी कोणती जागा आहे, कोणतं गाव आहे निरंजन म्हणजे, की जिथं तुकोबारायने घर बांधावं, तुकोबारायांना ती जागा आवडावी? असं निरंजन काय आहे? निरंजन शब्दाचा अर्थ काय करायचा? आपण डोकं लावायचं नाही, तुकोबारायांनीच केलाय. निरंजनी एकटवाणे संग नेणे दुसऱ्याचा. संपलं. निरंजन शब्दाचा अर्थच तुकोबाराय सांगतात, जिथं कुणाचाही संपर्क होत नाही त्याला निरंजन स्थान म्हणतात. आपल्या भाषेत कोणत्याही मोबाईलची रेंज जिथं पोचत नाही त्याला निरंजन असं म्हणतात. विठ्ठला मग निरंजन ही अवस्था जर एकत्व प्राप्त झालेली अवस्था आहे, सिद्ध अवस्था आहे, जिथं दुसरं कोणी नाही, कुणाचाही संग नाही, कुणाचाही स्पर्श नाही, कुणाचाही विचार नाही, अशी निर्विचारी अवस्था म्हणजे जर निरंजन अवस्था असेल. कारण काही संग हे स्थूल रूपाचे आणि काही संग हे सूक्ष्म रूपाचे असतात. स्थूल रूपाचा संग हा वस्तूचा असतो आणि सूक्ष्म रूपाचा संग हा विचाराचा असतो. अंतःकरणामध्ये विचाराची अवस्था, विचार निर्माण होणं आणि त्या विचाराने आमचं अंतःकरण दोलायमान होणं, हा सुद्धा वेदांतातला दोषच आहे. आपल्याला एक विरोधा सांगेन तर कदाचित आपण गैरअर्थानं घेणार नाही असा विश्वास आहे म्हणून सांगतो. हा सगळा जो विचार आहे, ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, वेदांत असो किंवा अन्य कोणतेही ग्रंथ असो, स्वजीवनाच्या कल्याणाचा जो विचार ग्रंथातून मनुष्य करत असतो, हा सगळा विचार, हा सगळा प्रपंच कशा करता करायचा आहे आपल्याला ठाऊक आहे. कोणी सांगावं, मोक्षाकरता कोणी म्हणेल, ते दोष नाही, चूक नाही आहे, बरोबर आहे. हा सगळा विचार जो करायचा तो कशा करता करायचा? मोक्षाकरता. अरे पण मोक्ष म्हणजे काय याचा विचार करा ना. मी आपल्याला थोडंसं म्हणून वेगळ्या भाषेमध्ये बोलतो. हा सगळ्या ग्रंथाचा विचार कशा करता करायचा सांगायचं, सांगू का आपल्याला? निर्विचारी व्हावं म्हणून. विचाराची प्रेरणाच मुळात निर्विचारित्वाकडे नेणारी आहे. आपण वेदांत वाचा. कारण जोपर्यंत अंतःकरणामध्ये विचार स्फुरित होत आहेत तोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहेच आहेत, त्याच्याशिवाय स्फुरण होत नाही. परब्रह्माला सुद्धा जगताची उत्पत्ती करायला मायेचं साह्य घ्यावं लागलेलं आहे, आपण विसरू नका. स्फुरण त्याचं कारणच आहे निर्विचारी होण्याकरता.
मनामध्ये विचारच न येणं ही अवस्था या जगतातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात त्या अवस्थेवर जाऊन आम्ही घर बांधलंय. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे. आता मी शंका बोललो होतो तेवढी सांगतो. निरंजन अवस्था म्हणजे संगराहित्य आहे ना, निरंजन अवस्था म्हणजे संगरहित अवस्था आहे ना. मग त्या ठिकाणी घर बांधायचं म्हणजे पुन्हा घराचा संग झालाच की, पुन्हा घराचा संग झालाच ना. माणूस बाहेरच्या कटकटींना वैतागून घरी येतो तर घरची कटकट वेगळी उभीच असते ना. म्हणजे लग्न न झालेल्यांकरताही, त्यांच्याकरता समजू नका, कुठंतरी घरामध्ये गळत असतं, काहीतरी ढेकून तरी झालेले असतात, घुशी तरी गेलेले असतात घरामध्ये, घरामधलं सामान तरी काहीतरी संपलेलं असतं, घरामध्ये काहीतरी पाहुणे येणार म्हणून काहीतरी करावं लागतं, घरामध्ये घर धुतलेलं नसतं, झाडलेलं नसतं. एक समस्या आहे का? मग पुन्हा विचार सुरूच होतो की नाही, काय करावं बाबा या घराचं, कसं करावं. घर टाकून गेलेल्यांना सुद्धा घर सुरू करावं लागतं विचारात. घर सुरू अहो वैकुंठवासी गुरुवर्य महाराज दृष्टांत सांगायचे, लंगोटीनं पाळणं हलवल्याची गोष्ट आहे ना. सांगू काय महाराज सांगत असं, एक मनुष्य सगळा संसाराला वैतागून घरादाराचा त्याग करून अरण्यामध्ये जाऊन राहिला. सगळं सर्व संघ परित्याग करून गेला, अरण्यामध्ये जाऊन राहिला. एका गावात कुठं अरण्य होतं तिथं जाऊन राहिला. काय नामचिंतन करावं, जप करावं, जरा काहीतरी ध्यान घेऊन करावं, गेला राहिल्यानंतर आता नाथ महाराजांनी म्हटलंय ना, संसार सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. पुन्हा तेच आहे तिथे गेलं तरी ना. तर गेला तिथे जाऊन त्याचं चिंतन सुरू झालं. त्या गावातले लोक इकडून तिकडं जाताना त्यांनी बघितलं की अरे कोणीतरी महात्मा आपल्या इकडे राहायला आलाय, झाडाखाली बसतोय. मग आता महात्मा आला म्हणल्या लोकांची रीक सुरू झाली. मग कोणी आणून केळी ठेवतं, कोणी सफरचंद, कोणी अमुक, कोणी तमुक, कोणी काय त्याच्यासमोर ठेवतं. झालं ते सगळं झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. चातुर्मास काळ, पावसाळा जवळ आला. तर गावातल्या लोकांनी त्या महात्म्यांना सांगितलं, पहा तुम्ही असे झाडाखाली राहिलात, आम्ही शेजारच्या गावामध्ये राहतो, पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत, तुम्ही असे पावसामध्ये झाडाखाली. तो म्हणाला या सगळ्याला वैतागून मी आलोय ना, आता मला काही सांगू नका, भिजलो तर भिजून मरू द्या, पण माझ्या नादाला लागून. ते म्हणाले नाही नाही असं कसं. म्हणून त्यांनी त्याला झोपडी बांधून दिली. तुम्ही ध्यान करायचंय ना, पाऊस वरून पडताना कसं ध्यान लागणार तुमचं, तुम्ही झोपडीत बसून ध्यान करा, झोपडीत. मग झोपडीत बसल्यानंतर मग आता झोपडी मिळाली, बरं वाटलं. रात्रीच्या वेळेला वारा पाऊस वगैरे आश्रय मिळाला. मग तो आपले कपडे वगैरे धुवून त्या झोपडीमध्ये त्याचे ते काय उपरणे लंगोट्या होते, ते उंदीर कुरतडायला. माणूस आला की उंदीर येतात, त्यांचा स्वभाव आहे, त्यांना माणसाशिवाय करमत नाही. ते कुरतडायला लागले. त्यांनी सांगितलं कशाला तुम्ही हे पिढा मला निर्माण करून दिले, ते उंदीर येऊन माझ्या लंगोट्या कुरतात. गावातल्या लोकांनी सांगितलं उंदीरच झालेत ना, चिंता करू नका, आम्ही बंदोबस्त करतो. आता उंदरावर काय, मांजर. त्याने एक मांजर आणलं पिल्लू, तिथं पाळलं. ते मांजर तिथं, तर आता ते मांजरच आहे, काही उंदीर करून शिकार करून किती करेल. उंदीर संपले, मांजर आहे म्हणल्यानंतर उंदीर यायचं धाडस करत नाही, कारण उंदीर हा पुल्लिंगी शब्द आहे आणि मांजर हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळं ते उंदीर यायचं धाडस करत नाही जिथं मांजर राहते तिथं. धाडस आहे झालं, ते उंदीर खाऊन किती खायला, संपले उंदीर. ते मांजर उपाशी राहायला लागले. मग ते त्या साधनेमध्ये विघ्न, म्याव म्याव करायचं, त्याच्या अंगाला येऊन शेपूट घासायचे. ते तो म्हणाला हे मांजर आहे, त्याला खायला काही नाही, ते माझ्याकडे येतं माझ्या साधनेमध्ये. ते म्हणाले उंदराला काही मिळत नाही ना, आम्ही व्यवस्था करतो. 40 लिटर दूध देणारी गाय आणून ठेवली. सकाळी 20 लिटर, संध्याकाळी 20 लिटर. आता मांजर पिऊन पिऊन किती पिल, 2 लिटर, 5 लिटर, 10 लिटर. त्याची महात्म्याची मांजर म्हणून 15 लिटर. चला अजून पुढे किती पिल, किती मला सांगा ना. मांजर किती दूध पिल. शेवटी दूधही उरायला लागलं. आता हा तरी किती पिल, दूध उरायला लागलं. मग त्याला ते दूध उरायला लागलं, ते तापवलं पाहिजे वेळेवर, ते नासायला लागलं, त्याचा वास यायला लागला. मग त्याने सांगितलं ते दूध बीज नाचतं सगळं, वास येतो, मला त्रास व्हायला लागलाय, त्याचा ध्यानाला मन लागत नाही, ते वास बीस आला. त्यांनी सांगितलं दुधाची व्यवस्था लावायची ना, आम्ही व्यवस्था करतो. त्यांनी विरजण लावणारी एक तिथं आणून ठेवली. आता पुढचं सांगूच काय सगळं मी आपल्याला, कीर्तनामध्ये सगळंच सांगावं असं बंधन आहे का? काही नाही. एका लंगोटीनं पाळणं हलवल्याची लक्षणं आहेत, उदाहरण आहे तो आपल्याकडे. मी का सांगतो आपल्याला, घरादाराचा त्याग करणाऱ्यांच्या अंतःकरणातही कुठंतरी घर असतं, जे विचाराने त्यांचा संग करत असतं. निरंजन अवस्था संग नेणे दुसऱ्याचा, ना विचाराचा ना स्थूलाचा.
कोणताही संघ जर तिथे नाही आहे तर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना घर बांधायचं पडलंय काय? आणि दुसरी अडचण म्हणजे घराचा संघ पुन्हा व्हायचा तो होईलच एक. दुसरी अडचण अशी आहे, जो निरंजन अवस्थेला प्राप्त झाला त्याला घराची गरजच काय? त्याला घराची गरजच काय? जो निरंजन अवस्थेला एक स्वरूपाला प्राप्त झाला त्याला कशाची अवस्था आहे? त्याला घर पाहिजे नाही, त्याला महाल पाहिजे नाही, काहीच नको महाराज, काहीच नको. त्याच्या अंतःकरणात विकार आहेत नाही, कारण तो एकस्वरूपाला प्राप्त झाला ना, मग विकार कुठे राहतील? तत्र को मोहा कशोका एकत्वम अनुपश्यता उपनिषद बोलतं. एकत्वाची ज्याला जाणीव झाली त्याला शोक मोह कुठले आले? विकाराचा स्पर्श नाही. मग अशा अवस्थेमध्ये घर बांधायचं कारण काय? आता माझा ही शंका आहे म्हणून मी थोडंसं फक्त त्या शंकेला आजच्या प्रसंगाकडे परिवर्तित करतो. ज्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना परमात्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव आलेला होता, ज्यांना आत्मस्वरूपाशिवाय या जगतामध्ये दुसऱ्या कशाचंही भान नव्हतं, ज्ञानोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप, असा अनुभव जर जोग महाराजांना होता तर जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्था नावाचं घर काढायचं काय कारण होतं? अशा कोणत्या प्रेरणा त्या काळामध्ये जोग महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्या की त्यांना या संस्थेची स्थापना करावी वाटली? असं काय त्यांना सहन झालं नाही की त्या सर्व दुःखावरचा उतारा आणि सर्व दुःखाचं उत्तर म्हणून वारकरी शिक्षण संस्था त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्थापित करावी वाटली? काय असं घडलं? जे निरंजन अवस्थेला आलेत त्यांना घर स्थापन करायचं कारण नाही, जे निरंजन अवस्थेला आलेत त्यांना संस्था निर्माण करायचं कारण नाही, त्यांना घर बांधायचं कारण नाही. पण तरी सुद्धा जोग महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधियले घर, आणि त्या घराला काय नाव दिलं? वारकरी शिक्षण संस्था हे त्या घराला दिलेलं नाव आहे. तुम्ही या अवस्थेमध्ये निरंजन अवस्थेला प्राप्त झाला आणि तुम्ही वारकरी शिक्षण संस्था नावाचं घर बांधता, काय कारण? त्याच्या कारणाचा थोडासा विचार करायचा आहे. वेळ संपली, एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. या शंकेचं थोड्या शब्दामध्ये उत्तर देतो आणि सेवा संपवतो. विठोबा निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो पावलो आम्ही.
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये निरंजन स्थानामध्ये आपण घर बांधलं, हे आपलं कर्तृत्व आणि त्या घराच्या संबंधानं आपल्याला प्राप्त झालेला अनुभव या दोन्हीचं चिंतन या अभंगामध्ये मांडतात. एवढं ओझं गळ्यात घेऊन कोणत्याच घराबद्दल बोलता येत नाही. सगळं ओझं टाकायला घरी यायचं तर घरात आल्यावर ओझं कशाला? नाही काय. हे का बांधलं तुकोबारायांनी घर? मुद्दा हा आहे की निरंजन अवस्थेमध्ये गेल्यानंतर घराची आवश्यकताच का? त्याला तर कोणताच काळ, कारण त्याला स्वभिन्न असं काही उरतच नाही, तर त्याला घर बांधण्याचं कारण काय? मनुष्य घर कशा करता बांधलो? एक तर आश्रय मिळावा म्हणून, एक तर सुरक्षितता मिळावी म्हणून. बाकी काय हेतू काय आहेत मला सांगा ना. आश्रय आपल्याला ऊन पाऊस वारा वगैरे याच्यापासून संरक्षण मिळावं, घर बांधतो. अजून कशा करता घर बांधतो? बाबा कुणी काय आपल्या अंगावर येऊ नये, काही नाही, सुरक्षिततेकरता घर बांधतो. आणखीन घर कशा करता बांधतो? आत्मकल्याणाकरता घर बांधतो. चला बाबा आपल्याकडे पैसा आहे, काहीतरी केलं असं मुलाबाळांना दिसावं म्हणून घर बांधतो. बापाने शेवटी मुलाने असं म्हणू नये, बाबा तुम्ही काय केलं आमच्याकरता? हे बघ बाबा घर बांधून ठेवलं. बापाला उत्तर, कारण पोरं असं विचारतात आणि पोराने असं विचारू नये. बाबा तुम्ही आमच्यासाठी, माझ्याकडे गृहस्थ आले, माणसांना सवय असते. ते मला सगळं दाखवलं. त्यांचं पालुपद एकच होतं, महाराज हे घर आहे ना, हे मी बांधलंय. वडिलांनी आमच्याकरता काही ठेवलं नाही. वडिलांनी काही केलं? हा कारखाना दिसतो ना, मी उभा केलाय. वडिलांनी काही केलं नाही. हे गाडी दिसते ना, मी विकत घेतली आहे माझ्या कष्टानं. वडिलांनी काही केलं नाही. मी 2-4 वेळेला ऐकून घेतलं, मला रागच आला. पण काय म्हणता? म्हणाले हे सगळं मी केलंय, आमच्या वडिलांनी आमच्याकरता काही केलं नाही. मी म्हटलं भल्या माणसा, तुझ्या वडिलांनी जर काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू आला असतास काही या जगामध्ये? अरे काहीच केलं नाही, निदान एवढं तरी कर्तृत्व त्यांना द्याल का नाही तुम्ही, की त्यांनी आमच्याकरता हे केलंय म्हणून? वडिलांना किती हीन लेखायचं, काय त्याला मर्यादा आहे का नाही? काही केलं नाही. काय शेवटी पडलं. माझ्या मुलांनी जर विचारलं बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं, तर दाखवण्याकरता हे बाबा घर बांधून ठेवलं. माणसाचे हेतू काय असतात घर बांधण्याच्या मागचे? याच्या पलीकडे काय सांगा. मग हा महात्मा निरंजन अवस्थेमध्ये घर बांधतो, याच्यापैकी कोणता हेतू तिथं सिद्ध होतो सांगा ना. कोणता हेतू तिथं? त्याला काही कशापासून संरक्षण पाहिजे का? अरे त्याला स्वभिन्नच काही नाही तर त्याला भय कशाचं आहे? द्वितीयाद्वयी भयम भवती, उपनिषदाने सांगितलं. आपलं द्वैत निर्माण झाल्याशिवाय भयाची उत्पत्ती होत नाही. द्वितीयाद्वय ज्ञानोबारायांना विचारा, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. बरोबर, संसार भय निर्माण होण्याचं कारण दुजे घडे, हे द्वैत निर्माण होणं हे कारण. बळी मिळवणी समस्त आप्त विषय विभांडो पाहत तेणे कासा विस होय चित्त भय निश्चित या नाव. नाथ महाराज नाही का. भयाच्या व्याख्या आपण बघा, कुठेही बघा, द्वैताशिवाय भयाची उत्पत्ती नाही. भयम द्वितीयाभिनिवेशता स्यात् ईशादपेतस्य विपर्ययो. 11 स्कंदामध्ये भागवतात पहा आपण, भयम द्वितीयाभिनिवेशता स्यात्, द्वैताशिवाय भय निर्माण होत नाही. आणि हे तर अद्वैत अवस्थेला प्राप्त झाले, यांनी कशाला घाबरावं सांगा. निर्भय होण्याचं अभयम सत्व संशुद्धीवरचं भाष्य बघा ना हो तुम्ही. एकत्वाला प्राप्त झाल्यानंतर तिथे अभयता निर्भयता प्राप्त होते. ज्ञानोबराय बोलतात सोडा, संरक्षणाकरता घर नको. बरं, कर्तृत्व सिद्ध करण्याकरता घर पाहिजे का? तुकाराम महाराजांचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता तुकोबाराय कशाला बोलायला पाहिजेत महाराज? तुकोबारायांच्या नंतर आज तागायत सगळेजण तुकोबारायांच्या कर्तृत्वाचे गोडवे गातात. ज्ञानोबारायांचं कर्तृत्व गायला ज्ञानोबाराय कशाला पाहिजेत? सगळेच संत महात्मे गातात, सगळे संत तुकोबारायांचं कौतुक करतात. काय अरे त्यांच्या कीर्ती करता तुम्ही आम्ही नको. त्यांच्या कीर्ती करता कीर्तिमुख त्यांचे नारायण, स्वतः परमात्मा त्यांचं कीर्तिमुख आहे. हो, त्यांना कुणाच्या कीर्तीची कोणाच्या शब्दाची गरज नाही. परमात्मा हे त्यांचं कीर्तिमुख. कीर्तिमुख ज्ञानोबारायांनी सांगितलंय, कीर्तिमुखत्व केली. ज्ञानोबारायांचं चिंतन वाचा आपण. कीर्तिमुख म्हणजे आता हे कीर्तिमुख भगवान शंकराच्या मंदिरात आपण जातो की नाही, तेव्हा जाताना भगवंताच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्याला खाली एका राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं. उंबरठ्याला चौकोनात पुढं एका राक्षसाचं तोंड कोरले, त्याचं नाव आहे कीर्तिमुख. ज्ञानोबारायांनी त्याचे संदर्भ दिलेत पुराणामध्ये. भगवान शंकराच्या उंबरठ्याला खाली राक्षसाचं तोंड असतं, जीभ बाहेर काढलेल्या, लांब मिशा असं असतं की ना, त्याचं नाव आहे कीर्तिमुख. ते भगवान शंकराचं त्या राक्षसाचं युद्ध झालं, पुराणामध्ये कथा आहे, त्याचा संदर्भ आहे. कीर्तिमुख त्याचे नारायण, त्याचा संदर्भ पुराणात कथा. भगवान शंकराचं कीर्तिमुखाचं युद्ध झालं.
त्याच्यात भगवान शंकर त्या कीर्तिमुखाच्या युद्ध नैपुण्यावर इतके खुश झाले की त्यांनी त्या कीर्तिमुखाला वर दिला, तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार. म्हणजे त्याला पराजित केलं, हरवलं, आणि त्याला सांगितलं बोल, तुझ्या युद्धावर खुश आहे मी, काय पाहिजे ते माग. त्याने काय मागावं? त्याने मागितलं, मला देवा तुमच्याकडून काही नको, एकच पाहिजे, तुमच्याकडे आलेला भक्त आधी माझ्या पाया पडावा मग तुमच्याकडे यावा, एवढीच माझी इच्छा. शंकराला मान. भगवान शंकर आशुतोष तथास्तु, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव भगवान शंकर. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे संतुष्ट. लवकर संतुष्ट होणारे भगवान कोण असेल तर भगवान शंकर. तर त्याने तथास्तु तथास्तु म्हणल्यावर त्याने विचारलं, तुला हा वर दिला मी, पण कशा करता तुझ्या मनात अशी इच्छा आहे की माझ्या भक्तांनी आधी तुझ्या पाया पडावं मग माझ्या? तो म्हणाला, मला हौस नाही पाया पडून घ्यायची. मी एवढ्या करता तुम्हाला म्हणालो की तुमचा भक्त जेव्हा माझ्याकडे पाया पडायला खाली वाकेल आणि त्या उंबरठ्यावर स्वतःचं मस्तक ठेवेल, त्यावेळेला त्याच्या कानात मी तुमचं महात्म्य गाईन आणि मग ते महात्म्य ऐकून तो तुमच्या दर्शनाला आला तर मुक्त होईल, म्हणून मला उंबरठ्यात जागा. तर ज्ञानोबारांनी तुकोबारांनी चिंतन करताना सांगितलं, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. भगवान शंकराच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून राक्षस आहे, तुकोबारायांच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून प्रत्यक्ष नारायण बसला आहे. विठ्ठला विठ्ठला. यांना दुसऱ्याच्या कर्तृत्व गायनाची अपेक्षा नाही आहे. ज्ञानोबारांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये केलेलं चिंतन वाचा आपण सद्गुरूंचं. यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम ख्यातम दैवतमाश्रय इति ख्यातम निवृत्ती इति ख्यातम. ख्यातकीर्त प्रसिद्ध कुणाला म्हणतात? वर्तमानपत्रात बातमी येते तो प्रसिद्ध नाही, ज्याचे गोडवे वेद गातात तो प्रसिद्ध आहे ज्ञानोबारांच्या दृष्टीने. आणि या दृष्टीनं तुकोबाराय म्हणतात, निरंजनामध्ये आम्ही घर बांधलं, गरज काय आहे तुम्हाला? संरक्षणाची अपेक्षा नाही तर. म्हणून मी उत्तर फक्त आपल्याला देतो की हे घर त्यांच्याकरता त्यांनी बांधलेलं नाही, त्यांना संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी घर बांधलेलं नाही. मग हे निरंजन अवस्थेमध्ये त्यांनी जे घर बांधलं त्या अवस्थेत जाऊन घर बांधण्याची आणि नवीन प्रपंच सुरू करण्याची त्यांना जी उत्सुकता निर्माण झाली ती त्यांच्याकरता नाही, आपलं जीवन समृद्ध व्हावं म्हणून. म्हणून जोग महाराज जर निरंजन अवस्थेमध्ये आहेत तर त्यांना वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याची का प्रेरणा मिळावी? त्यांच्याकरता नाही, आपलं जीवन समृद्ध व्हावं या तळमळीपोटी त्यांनी घर बांधलं. ही संस्था निर्माण झाली, ही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा आलेख समाजासमोर मांडावा म्हणून नाही. तुमचं आमचं दुःख त्यांना बघवत नाही, एवढंच आहे. ऐसी कळवळ्याची जाती लाभावीण प्रीती करणारे हे महात्मे त्यांना बघवत नाही महाराज. आपलं दुःख त्यांना बघवत नाही. पायी काटाने हटे तै व्यथा जीवी उमटे, तैसे पोळे संकटे पुढिलाचे संकटे पोळे. सुभाषितकार चिंतन करतात, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलीकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सज्जनस्य हृदयम नवनीतम, सज्जनांचं हृदय हे लोण्याप्रमाणे मऊ असतं. यद वदंती कवयः, असं जर कुणी कवी म्हणत असतील, संत म्हणत असतील, मृदू सबाह्य नवनीत म्हणतात ना, असं जर कुणी म्हणत असेल तर ते खोटं आहे. तद अलीकम. का बाबा, का खोटं म्हणता आमच्या संतांना तुम्ही? सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे नसतं. कशावरून तुम्ही म्हणता? त्यांनी कारण सांगताना सांगितलं, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीत. सज्जन आणि लोणी यांच्यातलं मुख्य फरक असा आहे की लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरी वितळतात, म्हणून त्यांचं मोठं लक्षात घ्या. आणि जोग महाराज या वर्गात होते. तुकाराम महाराजांना घराची गरज नाही आहे, पण हा प्रपंच त्यांनी का उभा केला? तुमच्या आमच्या कल्याणाकरता हे 4000 अभंग आहे, दुसरं काही नाही. हे घर बांधलं तुकोबारांनी म्हणजे काय केलं? हा गाथा तुमच्या माझ्याकरता आपल्या हातामध्ये दिला. तसं जोग महाराजांनी सुद्धा तुमच्या माझ्या कल्याणाकरता म्हणून ही वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली. काय प्रेरणा असतील त्या काय वाटलं असेल त्यांना? तो जोग महाराजांना काही आनंदानं कीर्तन करत आपलं फिरावं, समाजाला येईल तसा उपदेश करत राहावा, आपलं जपजाप्य आपण करावं, ज्ञानोबारायांची तुकोबारायांची अंतःकरणापासून प्रामाणिक उपासना करावी, याच्यात आनंद नव्हता का? आपण बरं, आपलं घरदार बरं, आपला परमार्थ बरा, असं जर जोग महाराजांनी केलं असतं तर एक लक्षात घ्या, आज आपल्या महाराष्ट्राची जी सुस्थिती आहे ती तशी राहिली नसती. आणि आजचा आपला महाराष्ट्र
तुलनेनं जर जोग महाराजांनी स्थापन केलं नसतं हे सगळं, तर आजचा आपला महाराष्ट्र तुलनेनं बिहारच्या पुढे तरी नक्की गेला असता. मला भारतातल्या कोणत्याही प्रांताला नावं नाही ठेवायची आहेत, पण मला महाराष्ट्राचं जे स्थैर्य आहे, महाराष्ट्राच्या विचारामध्ये जी शांती आली आहे, महाराष्ट्राच्या विचारामध्ये, महाराष्ट्राच्या कृतीमध्ये आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या चित्तामध्ये जी शांती उत्पन्न झालेली आहे ना, ती शांती आहे निर्माण झाली ती ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयानीच. पण त्या वाङ्मयाकडे बघण्याची विचाराची शैली जोग महाराजांनी आपल्याला. वारकरी शिक्षण संस्था ही एक संस्था नाही आहे की जिथं 4 लोक एकत्र येतात, काहीतरी विचार करतात आणि काहीतरी समाज प्रबोधन करतात. एवढ्या मर्यादित अर्थाने ही संस्था नाही आहे. संस्थेचा विचार आपण गीतेमध्ये बघा, गीते आचार्यांचं भाष्य बघा. मला आता ते सगळं सांगायला वेळ नाही आहे, वेळ माझी उलटून गेली आहे. पण संस्था या शब्दात गीता भाषा, ते सगळं भाष्य या संस्थेकरता जसंच्या तसं लावावं वाटतं. 4 लोकांनी एकत्र यावं, काहीतरी अभ्यासक्रम ठेवावा, लोकांच्या मुलांच्या परीक्षा घ्यावेत आणि त्यांना कीर्तनकार म्हणून मान्यता द्यावी, एवढ्या मर्यादित अर्थाने नाही आहे. वारकरी शिक्षण संस्थेने जोग महाराजांनी विद्यार्थी घडवले म्हणजे नेमकं काय केलं? विद्यार्थी घडवले म्हणजे एखादा कुंभार जसा मडकं घडवतो तसं वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांनी काही विद्यार्थी घडवले, वैद्यबुवांनी काही विद्यार्थी घडवले, सगळ्यांनी असं मिळून थोडे असं काही झालंय का? विद्यार्थी घडवला म्हणजे काय केलं? वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी घडवते याचा अर्थ वेगळं काही करत नाही. माझ्या दृष्टीने मी सांगतो, संस्थेचं सर्वात मोठं योगदान जर कशात असेल तर संस्थेने आपल्याला चांगला विचार कसा करावा हे शिकवलं. हे लक्षात घ्या. आपल्याला अभंगपाठ करून घेतले हे महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला पंचदशी विचारसागर वृत्तीप्रवाहकर ज्ञानेश्वरी गाथा यांचे पाठ दिले हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडून परीक्षा घेतल्या हे फारसं महत्त्वाचं नाही आहे. आपल्याला चाली शिकवल्या हे तेवढं महत्त्वाचं नाही आहे. हे सगळ्यातून आपल्याला विचार करण्याची एक प्रेरणा दिली, विचार करण्याची आपल्या बुद्धीला शिस्त लावली. हे वारकरी शिक्षण संस्थेचं महाराष्ट्राला प्राप्त झालेलं सर्वात मोठं योगदान. कारण माणसं खूप आहेत हो, विचार करणारे नाही आहेत. सगळ्यात मोठं दुःख त्या काळामध्ये जोग महाराजांना काय जाणवलं असेल? समाजामध्ये फिरताना समाजाचं दुःख जोग महाराजांना कळालं नसेल? कुणी एखादी स्त्री रडत आली नसेल, माझे पती गेले हो, आता मी काय करू म्हणत? कुणी एखादा पुरुष आला नसेल की महाराज माझा धंदा बुडाला हो, मी कसं जगू म्हणत? काही आले नसतील कोणी शेतकरी की शेतात यंदा पीक उत्पन्न झालं नाही हो, आम्ही कसं जगावं महाराज म्हणून आला नसेल कोणी शेतकरी? अरे जोग महाराजांकडे अनंत स्तरावरून अनंत माणसं येत राहिली आपापल्या शंका कुशंका घेऊन. त्यांचं चरित्र आपण वाचतो, आपल्या पाठातलं त्यांचं चरित्र. जसा ज्ञानेश्वरीचा पाठ आपण रोज नियमित ओव्या वाचत जातो, 100, 200, 300, 500, 1000, त्या पद्धतीनं जोग महाराजांच्या चरित्रातलं सुद्धा रोज एक पान झाल्याशिवाय आपलं नित्यनेम संपवू नये असं चरित्र आहे महाराज. रोज एक पान वाचलं पाहिजे, रोज एक. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचून झाल्या, जोग महाराजांच्या चरित्रातलं एक पान वाचायचं नित्यनियम असला पाहिजे असं ते चरित्र. किती वेगवेगळ्या स्तरावरून विचार घेऊन, वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या मनोभूमिकेवरून निर्माण झालेल्या समस्या घेऊन लोक जोग महाराजांकडे येत राहील. समस्यांची परिपूर्ती करणं हा संतांचा स्वभाव असतो, परंतु ती समस्या तत्कालीन संपवली याच्यावर संतांचं समाधान नसतं. संत नेहमी समस्यांचं कायमचं निराकरण कसं होईल याचं उत्तर शोधत असतात. तात्पुरत्या समस्येचं तात्पुरतं निराकरण झालं याला फार महत्व नाही आहे. लयरूप निवृत्तीला तसंही वेदांत मानत नाही, आपण आत्यंतिक निवृत्तीला मानणारी मंडळी. समस्या कायमची संपली पाहिजे, समस्या कायमची निराकृत झाली पाहिजे. याच्याकरता जोग महाराजांनी विचार केला काय केलं पाहिजे. आज या माणसाचा धंदा बुडाला, त्याला समजावून सांगायचं बाबा असं चालतच असतं, संसाराचं आहे, चढ उतार होतच असतात, उद्या कदाचित तुझं प्रारब्ध बदलेल. त्यांच्या शब्दानं बदललंही असेल त्याचं, जरी प्रारब्धात नसलं तरी जोग महाराजांच्या शब्दाने त्याचं प्रारब्ध बदललंही असतं, तो प्रश्न नव्हता. पण तेवढ्याच पुरतं झालं ना. 1,00,000 माणसांपैकी एकाची समजूत घातली, पण लाखांची समजूत घालण्याकरता काय केलं पाहिजे? आणि तेव्हा जोग महाराजांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येचं उत्तर फक्त आणि फक्त संत वाङ्मय एवढंच आहे. ज्ञानेश्वरी गाथा याच्या पलीकडे उत्तर नाही समस्येचं मानवी जीवनात. मग ज्ञानेश्वरी गाथा वाचून कळत नाही ना, मग ज्ञानेश्वरी गाथा समजावून देणारा वर्ग या समाजामध्ये उत्पन्न झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. ज्यांनी समाजामध्ये अंतरंगात गेलं पाहिजे, ज्यांनी कीर्तन नावाचं माध्यम घेऊन समाजाच्या मनात पोचलं पाहिजे. आपण साधना करतो,
आपल्या वारकरी संप्रदायाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे महाराज. आपल्याला संतांनी कीर्तन नावाचं साधन दिलं. समाजाच्या सगळ्यात आत जाणारं साधन जर कोणतं असेल तर कीर्तन नावाचं साधन. एवढ्या अंतरंगात समाजाच्या आत्तापर्यंत कोणतंही साधन कोणत्याही संप्रदायाचं पंथाचं गेलं नाही जे वारकऱ्यांनी अंतरंगापर्यंत नेलं. कीर्तन. आपला श्रोता असा समोर असतो, लांब श्रोते, आपण व्यासपीठावर असं नसतं, आपण उभे असतो, श्रोता आपल्या अत्यंत जवळ असतो. श्रोत्यांच्या इतक्या जवळ नेणारं साधन, मानवी जीवनाच्या इतक्या जवळ नेणारं साधन, मानवी अंतरंगाच्या मानवी दुःखाच्या इतक्या जवळ नेणारं साधन कीर्तन. जोग महाराजांनी विचार केला असेल, संत वाङ्मयाचं योग्य परिशीलन करून कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या सर्व समस्यांचं निराकरण करणारा एक वर्ग निर्माण झाला पाहिजे. आणि तो वर्ग निर्माण करण्याकरता काय करावं लागेल? काय करावं लागेल? वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. ऐका, वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. अनेक लोकांचा हा भ्रम आहे. वारकरी शिक्षण संस्थेत गेलं की कीर्तन करता येतं. नाही, वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. वारकरी शिक्षण संस्था कीर्तन करण्याचा अभ्यास करायला शिकवते. वारकरी शिक्षण संस्था कीर्तनाच्या अभ्यासातून प्रपंचामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करायला शिकवते. आणि म्हणून जोग महाराजांनी सर्व समस्यांचं एक उत्तर शोधलं, वारकरी शिक्षण संस्था. सर्व समस्यांचं उत्तर. आपल्याकडे म्हणतात ना, भाकरी का करपली, पानं का सडली आणि घोडं का आडलं, तिन्ही प्रश्नाचं उत्तर एक, फिरवलं नाही म्हणून. भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. पानं का सडली, फिरवली नाही म्हणून. आणि घोडं का आडलं, फिरवलं नाही म्हणून. घोड्याला फिरवून आणावं लागतं, नाही तर त्याचे सांधे आखडून जातात, कारण त्याला बसायची व्यवस्था नाही. घोडं बसलं की संपलं. घोड्याला उभ्या नाही, काय त्याचं चारा खाणं सगळं, ते घोडं झोपतं ते उभ्या उभ्या झोपतं. आपण कसं कीर्तनात बसल्या बसल्या झोपतो की नाही, तसं कीर्तनामध्ये तसं त्या घोड्याला देवाने उभ्या उभ्या झोपायची व्यवस्था करून. म्हणून तिन्ही समस्यांवरचं उत्तर एक आहे. तसं सकल मानवी जीवनाचा विचार करून मानवाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचं उत्तर जर काही असेल तर ते उत्तर जोग महाराजांनी उत्तराचं नाव नुसता, हे त्या उत्तराचं नाव आहे. आणि म्हणून विचाराला प्रेरणा देणारी, विचार करायला शिकवणारी ही संस्था, ही आपली संस्था आहे. या संस्थेबद्दल आपल्या आत्मत्व भावना निगडीत आहेत याची मला जाणीव आहे. अधिक वेळ न घेता फक्त माझ्या परंपरेचा या संस्थेशी असणारा ऋणानुबंध फार वेगळ्या स्तरावरचा, वेगळ्या पातळीवरचा आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाची ही सेवा माझ्या पूर्व ऋणानुबंधाने आणि काय जे काही पुण्य केलं आहे ते जोग महाराजांच्या चरणी समर्पित करण्याकरता म्हणून ही सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. तेवढी करणं हे माझं भाग्य आहे म्हणा, माझं कर्तव्य आहे म्हणा, ते मी करतो आहे. कारण ही सेवा माझी नाही आहे, माझ्या परंपरेची ही सेवा आहे. कारण माझ्या समोर बसलेली जी मंडळी आहेत त्या मंडळींना याची जाणीव आहे की पूर्वी असा अलिखित नियम होता, अलिखित म्हणतो, लिखित नाही, अलिखित नियम होता की 4 वर्ष संस्थेची पूर्ण करायची आणि नंतर महाराजांच्या ज्ञानेश्वरी करता पंढरपूरला चातुर्मासामध्ये काही वर्ष राहायचं आणि मग कीर्तन करण्याकरता बाहेर पडायचं. आज आदरणीय श्रद्धेय संदीपान महाराज समोर आहेत, आदरणीय श्रद्धेय रामराजू महाराज ढोक, हे प्रकाश महाराज आहेत श्रद्धेय, ही सगळीच मंडळी. आपल्याला हे माहिती आहे 4 वर्ष संस्थेत आणि नंतर मग पंढरपूरला यायचं. म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो महाराज की आमचा पंढरपूरचा मठ म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची पंढरपुरातली शाखा आहे, असं आम्ही अभिमानानं सांगतो. हा महाल असेल, आमची झोपडी असेल, आळंदीची संस्था महाल असेल, आमची झोपडी असेल लहान, पण या झोपडी तर माझ्या. काय या झोपडीमध्ये सुख कमी नाही महाराज. पडायला आली असेल आमची झोपडी पण त्याच्यात सुख कमी नाही. तर आम्ही असं समजतो. महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाकडे प्रवृत्त झाले आणि त्या काळामध्ये महाराजाने मामांच्या बरोबरीनं हा सगळा महाराष्ट्र ज्ञानेश्वरी गाथ्याने ढवळून काढला. त्याचं जर खरं कारण काही असेल तर जोग महाराज हे त्याचं कारण. आपल्याला कल्पना नसेल किंवा असेलही, मी मागे बोललोही होतो, माझे पणजोबा महिपती महाराज ज्यांच्या नावानं पंढरपूरचा आमचा मठ आहे, त्या आमंत्रणावरून जोग महाराज घरी आले होते आमच्या मठात. तेव्हा महाराज लहान होते, ते तिथं वगैरे होते, फिरत होते. तर जोग महाराजांनी महाराजांकडे बोट करून महिपती महाराजांना विचारलं, हा कोण आहे? महिपती महाराजांनी सांगितलं, माझ्या बंधूंचा मुलगा आहे रामचंद्र महाराजांचा, ते वारलेत आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर. काय शिकतो हा?
जोग महिपती महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं, म्हणे महाराज ह्याची आईची इच्छा आहे की यांनी शिकून वकील व्हावं, शिकून वकील व्हावं याची आईची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही तसं शिक्षण सुरू केलं. जोग महाराजांनी महाराजांना जवळ घेतलं, बोलवलं, इकडे बाळा जवळ. महाराज लहान होते, इकडे जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांच्या गालावरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं महाराजांना, हे बघ तुझ्या आईची इच्छा खरी आहे की तू मोठं व्हावं, वकील व्हावं, पण मी तुला खरं सांगू का, अरे आपलं घराणं संत वाङ्मयाच्या उपासने करताय, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, आपण गाथ्याचा अभ्यास करावा, वकील होऊन काय करायचंय, तू तुझ्या आईला सांग. म्हणा जोग महाराजांनी सांगितलंय की मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा, गाथ्याचं चिंतन करणारा चिंतक हो, असं जोग महाराजांनी सांगितलंय, सांग तुझ्या आईला. त्या संतांच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा परिणाम काय होतो. तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. महाराजांच्या कानावर जोग महाराजांचे शब्द पडले आणि महाराजांनी आईला सांगून टाकलं, मला वकील नाही व्हायचं, मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा का, जोग महाराजांनी सांगितलं. मला गाथ्याचा अभ्यास करायचा, कशा करता, जोग महाराजांनी सांगितलं. आणि महाराज ज्ञानेश्वरी गाथ्याच्या अभ्यासाला लागले. नंतरचा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, महाराज काय होते, कसे होते, त्यांनी कशी ज्ञानेश्वरी सांगितली, सगळं ज्ञात आहे. पण जर त्या काळामध्ये जोग महाराज आमच्या घरी आले नसते तर आज आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी जिवंत राहिली नसती. महाराज आज आमच्या घरामध्ये गाथा जिवंत राहिला नसता. आज आमच्या घरामध्ये ते सगळं आहे, याला मूळ कारण जर कोण असेल तर ते जोग महाराज आहे. जर मी तर नेहमी गमतीनं हे सांगतो, जर जोग महाराजांनी त्या काळामध्ये महाराजांना असं काही केलं नसतं, सांगितलं नसतं आणि महाराज जर खरंच वकील झाले असते तर आज आम्ही सुद्धा कुठल्या तरी कोर्टामध्ये काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं करत जगत राहिलो असतो. आज आम्हाला सुद्धा कीर्तन, महाराज क्षमा करा, आज आम्हाला कीर्तन करण्याची जी बुद्धी होते ना, आम्हाला कीर्तन करावं असं वाटतं, याच्या सगळ्या प्रेरणा जर कुठे शब्दात आहेत. म्हणून त्यांच्या कृपेवर आज आम्ही जगतो आहोत, त्यांच्या कृपेवर आज आम्ही उभे आहोत. त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे, त्यांच्या चरणी जीवन समर्पित केलं तरी कमी आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा. अरे जोग महाराजांना किती द्यावं, काय द्यावं. त्यांनी केवळ माझ्यावर नाही, सबंध महाराष्ट्रावर असे उपकार केलेत की आपण सर्व महाराष्ट्राने आपल्या कातड्याचे जोडे करून जरी जोग महाराजांना घातले तरी ते कमी पडणार आहे. महाराज इतके उपकार जोग महाराजांनी तुमच्या माझ्यावर करून ठेवले, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मी हे घर जोग महाराजांनी बांधलंय, त्यामुळे मी काही संस्थेला देऊ शकणारा माणूस नाही. संस्थेला मी काय देणार, माझं आयुष्य जरी दिलं तरी संस्थेच्या मानाने ते फार तुटपून जाईल. संस्थेने इतके उपकार केलेत की त्याच्याकरता मी जन्मोजन्मी माझं जीवन देत राहिलो तरी ते कमी पडणार. मी काही देऊ शकत नाही. मी फाटका माणूस आहे, फाटका. माझ्या खिशात सकाळी 100 रुपये सुद्धा नव्हते महाराज. तुम्ही म्हणाला दुसऱ्यांकडून उसने घेऊन द्या म्हणून माझं भागलं. मी काही नाही, मी काही देऊ शकत नाही. मी पण एक आहे, मी जरी काही देऊ शकत नसलो तरी आत्ता 100 वर्ष झालेत ना, मी देऊ काही शकणार नाही. शून्य शब्दाला काय किंमत आहे. मी 0 रुपये देतो म्हणजे काय, काही देऊ शकत नाही. पण एक आहे, मी काही जरी देऊ शकलो नाही तरी या 100 वर्षाच्या पुढे लागणारा प्रत्येक 0 मी देण्याची तयारी मी दाखवतो. एवढंच देऊ शकतो. मी काय जाण 100चे 1000 व्हावेत, 1000चे 10,000 व्हावे, एवढीच इच्छा मी प्रदर्शित करू शकतो. दुसरं काय करू शकणार. 100वरचे सगळे 0 माझे, आकडा फक्त माझा नाही. काय देणार आपण सांगा ना, काय देणार. काही नाही, काही देऊ शकत नाही आपण संस्थेला. काय आणि किती द्यावं. संस्थेबद्दल आपण कितीही बोलत राहिलो तरी ते कमी आहे. संस्थेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. संस्था आपल्यावर, म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तेच महाराज जसं बोलतात, जे घर महाराजांनी बांधल्याचा परिणाम महाराजांना प्राप्त झाला तेच जोग महाराजांनी बांधलेल्या वारकरी शिक्षण संस्था रूपी घराचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर व्हावा. काय व्हावं. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्या सतो आम्ही. पण जोग महाराजांनी जर ते बांधलेलं आहे तर तेही घर निरंतर राहील असा विश्वास आपण या वेळेला प्रकट करू. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे, अशी ही वारकरी शिक्षण संस्था निरंतर तुमच्या माझ्या जीवनाला दिशा देत दीपस्तंभाप्रमाणे या संसार सागरामध्ये उभी राहे. ती तशीच राहावी. आणि वारकरी शिक्षण संस्थेतून जोग महाराजांची आणि या 4ही संतांची कृपादृष्टी तुमच्या माझ्यावर पडत राहावी, एवढीच प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर